नमस्कार. सातारा सेमेस्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. वाटा स्टेशनच्या लोकप्रतिनिधींना पुणे येथे NHAIच्या अधिकाऱ्यांची घेतली भेट. वाटा स्टेशनच्या हायवेवरील विविध समस्यांविषयी अधिकाऱ्यांना दिले निवेदन. सातारा जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असणाऱ्या वाटा स्टेशन गावामधून नॅशनल हायवे 965 मार्ग जातो. या हायवेवर येथील असणाऱ्या वाघदेव चौकामध्ये श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे वाघदेव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आहे. परंतु लोणंद व सातारा या दोन्ही बाजूने तीव्र उतार असल्याने या रस्त्यावर अपघाती क्षेत्र निर्माण झाले आहे. या विद्यालयात व महाविद्यालयात जाणा येणाऱ्या विद्यार्थ्यांनी वेळोवेळी छोट्या मोठ्या अपघातांना सामोरे जावे लागते. याच अनुषंगाने फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांचे पत्र व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते नागेश शेठ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वाटा स्टेशन ग्रामपंचायतीचे निवेदन पत्र माजी पंचायत समिती सदस्य संजय माने, माजी तंटामुक्ती अध्यक्ष नामदेव जाधव व माजी सरपंच ऋषीभैया जाधव तसेच पत्रकार मुकुंदराज काकडे यांनी या हायवेवरील होत असलेल्या विविध समस्यांबद्दल पुणे वारुंजे येथील भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे वरिष्ठ अधिकारी अभिजित औटी यांना रंबल स्ट्रीप तसेच लाईटचे सोलर ब्लिंकर, दिशादर्शक फलक, वाहतुकीस अडथळा असणारी झाडे काढणे व अन्य मागण्यांबाबत थेट त्यांच्या कार्यालयात जाऊन निवेदन सादर केले. यावेळी तब्बल अर्ध्या तासाच्या चर्चेमध्ये लवकरच सकारात्मक निर्णय घेऊन तोडगा काढू असे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे वरिष्ठ अधिकारी अभिजित चौकी यांनी सांगितले. याबद्दल राष्ट्रवादीचे युवा नेते नागेश शेठ जाधव, माजी पंचायत समिती सदस्य संजय माने, माजी तंटामुक्ती अध्यक्ष नामदेव जाधव, माजी सरपंच ऋषीभैया जाधव, पत्रकार मुकुंदराज काकडे यांनी या अधिकाऱ्यांचे आभार मानले.